मंदिरात मूर्त्यांची चोरी झाली. मंदिरात मूर्त्यांची चोरी झाली. मंदिरात मूर्त्यांची चोरी झाली. मंदिरात मूर्त्यांची चोरी झाली. मंदिरातून खंडोबाने माळची मूर्ती चोरीला गेली. तुम्हाला कळलं का? मंदिरात चोरी झाली. मंदिरात चोरी झाली. मंदिरात चोरी झाली. दुकाने बंद करा. दुकाने बंद करा. मंदिरात चोरी झाली. बंद करा. दुकाने बंद करा. दुकाने बंद करा. लवकर बंद करा. राम राम राहू द्या. काय रे, स्वतःला पारेकरी म्हणवता? मंदिर फोडून मूर्त्या चोरीला गेल्या. तुम्ही काय झोपा काढत होता काय? साहेब त्याचं काय बघा की काल रात्री सगळ्यांनी शेजारतीचा प्रसाद खाल्ला आणि सगळ्यांनाच सुस्ती आली बघा. प्रसाद खाल्ल्या? हा. प्रसाद कोण वाटत होता? 10-12 वर्षाचं पोरग होतं बघा. पोरगा होता? कोणाचा पोरगा? नाही तसं काही सांगता येणार नाही साहेब, कारण खंडोबाच्या दर्शनाला इथे अनेक भक्त येतात. त्यांच्यापैकीच कुणाचा तरी असावा. हा पोरगा चोरांच्या टोळीतला असणार का? तुमच्यापैकी कोणाचा होता? नाही साहेब, अहो एवढा भयानक आरोप घेऊ नका साहेब आमच्यावर, नाहीतर आमच्या 7 पिढ्या नरकात जातील. साहेब, कमिशनर साहेब आले. चला. इन्स्पेक्टर पवार. हा साहेब. गुन्हा घडून बरेच दिवस झालेत. हो ना. अजून निश्चित धागादोरा कसा काहीच मिळत नाही तो. आपले नेहमीचे खबरे कामाला लावलेत ना? हो, सर्व खबरांना कामाला लावलाय साहेब. अहो त्यांना स्पीडअप करायला सांगा. आपण कशासाठी पोहोचतो हे सगळे? 1-2 दिवसात माहिती मिळेल साहेब. 1-2 दिवस वगैरे मला सांगू नका. कामं झालीच पाहिजेत. सर जबान्या चालू आहेत. पंचनामा झालेला आहे. वायरलेस वरून सगळीकडे अलर्ट केलेला आहे. काही संशयित? तसे सर इथले संशयित आहेत, पण मला नाही वाटत त्यांचं काम असेल. कशावरून म्हणता तुम्ही हे? सरळ आहे सर, कारण इथल्या चोरांची मजल फार तर फार भुरटी चोरी किंवा पाकिटमारी. हे काम तसं कठीण आणि धोक्याचं आहे सर. लिसन लोखंडे, गुन्हा करणाऱ्याला कुठलंही काम अवघड नसतं. हिंदीत एक म्हण आहे, ज्याचा उंट चोरीला जातो तो रांजणामध्ये देखील डोकावून बघतो. तेव्हा गुन्ह्याचा तपास करताना प्रत्येक शक्यता ही पडताळूनच पाहिजे असते. अंडरस्टँड? यस सर. चला पवार. हो साहेब. एवढी मोठी चोरी? अगं हिम्मत कशी झाली असेल असं करायची? बघा आई, सगळेजण व्यवस्थित वागायला लागले तर आम्ही पोलिसांनी काय करायचं? अहो साधी सुधी चोरी नाही झालेली, जेजुरीच्या मूर्त्यांची चोरी झालेली आहे. अशा 1760 चोऱ्या दररोज होतात, त्यात एवढं विशेष काय? तुझ्यासारख्या नास्तिकाला यात विशेष काही नाही. पण हा श्रद्धेचा प्रश्न आहे. श्रद्धेला तडा गेला की त्याचं काय होतं ही अख्खी जेजुरी आता अनुभवित असेल. चोरी झाल्यापासनं तुमच्या पोटात अन्नाचा एक कण बी गेला नाही. तुम्ही खाणं पिणं सोडल्यानं चोर काय गावणार आहे तो? अगं नाही का गावनात, पण सुमे त्या नराधमाना एका तरी बुकेल्याची हाय लागायलाच पाहिजे. काय उलट्या काळजाची माणसं देवाच्या मूर्त्या चोरत्यात आणि परदेशात नेऊन विकत्यात. या बया, पर काय बी असो, त्या मूर्त्या चोरी करणाऱ्याच्या हाताला रगत किती भरो. मंदिरात चोरी झाल्यापासून कशातच रस राहिलेला नाही. मंदिरात खंडेरायच नसल तर आम्ही मुरळ्यांनी कुणासाठी नटायचं, कुणासाठी नाचायचं? साहेब, दादीच झालं, घरी जाता आलं नाही. जोपर्यंत मूर्त्यांचा तपास लागत नाही तोपर्यंत हे भोगावंच लागणार. अरे तू आमचं संकट दूर करणारा आणि तुझ्यावरच संकट ओढावून आमची काय परीक्षा बघतोयस वय? देवा खंडेराया, तू लवकर परत ये. तू आल्यानंतरच तुझ्या नावानं भंडारा उधळू.